तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मन खूप अशांत होतंय? कामाचा ताण, विचारांचा गोंधळ, मानसिक तणाव यामुळे जर तुम्ही थकत असाल तर आजची ही मुद्रा तुमच्यासाठी. तर आज आपण शिकणार आहोत भैरवी मुद्रा. ही अशी एक अद्भुत मुद्रा आहे की ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये मानसिक शांतता निर्माण होईल, आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा एक प्रवाह तयार होईल आणि आपलं ध्यान अधिक सखोल व्हायला मदत होईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला मिळणार आहे मानसिक स्वास्थ्याचे आणि तणावमुक्त जीवनाचे एक अनमोल रहस्य. नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपल्या या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आज आपण भैरवी मुद्रा म्हणजे काय किंवा तिचा अर्थ काय, ती कशी करायची आहे, तिचे फायदे काय, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर सुरुवात करताना आपण भैरवी या शब्दापासून सुरुवात करूयात. तर भैरवीमध्ये भय आणि रवी अशा दोन शब्दांनी एकत्र करून हा शब्द तयार झालाय. तर भय याचा अर्थ भय आणि रवी याचा अर्थ प्रकाश. म्हणजे जी भयाचा नाश करून आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणते ती भैरवी मुद्रा होय. आता जो प्रकाश आहे तो अज्ञानाचा नाश करून ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात आणणं आणि आपल्या मनाला शांत करणं हे भैरवी मुद्रेचं आध्यात्मिक उद्दिष्ट आहे. आता हा झाला भैरवी मुद्रेचा अर्थ. आता भैरवी मुद्रा कशी करायची? भैरवी मुद्रा करणं अतिशय सोपी आहे आणि जर आपण ती व्यवस्थित समजून घेतली तर तिच्यापासून मिळणारे फायदे आपल्याला अगदी आरामात मिळतील. तर ही मुद्रा कशी करायची आहे ते आपण समजून घेऊयात. तर भैरवी मुद्रा करताना आपल्याला 4 गोष्टींचा विचार करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा की मुद्रा करताना कसं बसायचंय. दुसरी गोष्ट हातांची स्थिती. तिसरी गोष्ट डोळे बंद करायचे आणि चौथी गोष्ट आपल्या श्वसनावरती आपलं लक्ष केंद्रित. तर ह्या 4 गोष्टींचा विचार करून आपण भैरवी मुद्रा केली तर आपली मुद्रा अतिशय व्यवस्थित होईल आणि ह्या मुद्रेचे फायदे आपल्याला निश्चितच मिळतील. तर चला आपण भैरवी मुद्रा कशी करायची आहे त्याच्या पहिल्या टप्प्याकडे जाऊयात की कसं बसायचंय. तर तुम्ही आता मी ज्या पद्धतीने मांडी घालून बसलेली आहे तर या पद्धतीने मांडी घालून बसू शकता, ज्यांना यालाच आपण सुखासन असं म्हणतो. तर भैरवी मुद्रा करताना आता मी ज्या पद्धतीने मांडी घालून बसली आहे त्या पद्धतीने सुखासनामध्ये बसू शकता किंवा ज्यांना पद्मासन माहिती असेल त्यांनी पद्मासनामध्ये बसलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्वाचं, बसल्यानंतर आपली पाठ आणि आपली मान सरळ राहील याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. ज्यांना खुर्चीमध्ये बसून करायची आहे खुर्चीमध्ये बसून देखील करू शकता. बेडवर बसून करायची आहे तिथेही बसून करू शकता. आपलं एकच कंडिशन आहे, पाठ आणि मान सरळ ठेवणं. आता पहिली स्टेप आपण पूर्ण केली आहे. आता दुसरी स्टेप. भैरवी मुद्रा करताना आपल्याला हातांची विशिष्ट स्थिती करायची आहे. हातांची विशिष्ट रचना यामध्ये आहे. कारण मुद्रा म्हटली की हातांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रचना असतात तर त्या रचनेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा तयार होतात. तर आता यामध्ये आपल्याला महत्वाच्या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात की भैरवी मुद्रेमध्ये आता जी आपण हाताची रचना करणार आहोत तर स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असे दोघांसाठी ह्या रचना थोड्याशा वेगळ्या आहेत. तर स्त्रियांनी ही भैरवी मुद्रा करताना सुरुवातीला आपला उजवा हात या पद्धतीने तळवा असा खाली घ्यायचा आहे आणि त्यावर आपला डाव्या हाताचा तळवा या पद्धतीने मांडीवर येईल, आपल्या नाभीच्या खाली दोन्ही हात येतील या पद्धतीने ठेवायचा आहे. कळलंय? पुन्हा एकदा सांगते. स्त्रियांनी आपल्या उजव्या हाताचा तळवा या पद्धतीने खाली घ्यायचा आहे आणि डाव्या हाताचा तळवा उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवायचा आहे आणि या पद्धतीनं दोन्ही हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला म्हणजे वरच्या दिशेला राहतील या पद्धतीने आपल्याला ठेवायचे. नाभीच्या खाली हात येईल, दोन्ही हात मांडीवरती विसावतील, अशा अशा पद्धतीने ठेवायचे. ओके. आता ही मुद्रा पुरुषांनी करताना फक्त याच्या उलट करायचे. पुरुषांचा डावा हात सुरुवातीला खाली येणार आहे आणि त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. म्हणजे डावा हात खाली, उजवा हात वरती आणि दोन्ही हात सेम आकाशाच्या दिशेला पाहिजेत. दोन्ही हाताचे तळवे छताच्या दिशेला आणि सावकाश मांडीवरती हात ठेवायचे नाभीच्या खाली. तर ही झाली आपल्या हातांची स्थिती. समजलंय? ठीक आहे. भैरवी मुद्रा करताना स्त्रियांचा राईट हँड खाली
लेफ्ट हँड वरती आणि पुरुषांचा लेफ्ट हँड खाली, राईट हँड वरती. ठीक आहे. आता हे झालं हातांच्या स्थितीबद्दल. ही झाली सेकंड स्टेप. आता तिसरी स्टेप. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्या हातांची स्थिती आहे, हाताचे तळवे एकमेकांवरती ठेवलेले आहेत. तर आता ही ही झाली दुसरी स्टेप. आता तिसऱ्या स्टेपमध्ये सावकाश आपल्याला पाठ आणि मान सरळ ठेवलेत आणि डोळे सावकाश बंद करायचे आणि आपलं लक्ष फक्त श्वासाकडे एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे श्वसनाचं ध्यान आपण या स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करूयात. तिसरी स्टेप पूर्ण करून आता चौथ्या स्टेपकडे वळायचे आपल्याला. चौथी स्टेप आहे श्वसनावर नियंत्रण करणे. तर आता आपल्या श्वासाकडे आपण लक्ष द्यायचे. आपला श्वास अगदी नियमितपणे चालू आहे. आता सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन आपल्याला श्वास दीर्घ घ्यायचा आहे आणि दीर्घ सोडायचा आहे. तर आता आपल्या श्वासावर नियंत्रण आणून एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. या पद्धतीनं आपले श्वास घेणं आणि श्वास सोडणं आपण चालू ठेवायचंय. श्वसनाच्या पूर्ण प्रक्रियेकडे या स्टेपमध्ये लक्ष द्यायचंय. आपलं लक्ष जेवढं श्वासाकडे एकाग्र होईल तेवढं आपलं मन जास्तीत जास्त शांत व्हायला मदत होईल. मानसिक शांततेचा अनुभव या पद्धतीनं भैरवी मुद्रेमध्ये आपल्याला मिळणार आहे. ज्या वेळेला आपल्याला या भैरवी मुद्रेतल्या ध्यानामधून बाहेर यायचं असेल त्यावेळेला सावकाश डोळे उघडायचे आणि सावकाश रिलॅक्स व्हायचंय. तर हे झालं भैरवी मुद्रेतलं ध्यान. तर आता आपण भैरवी मुद्रेमध्ये ध्यान कसं करायचंय ती पद्धत शिकलो आहोत. तर भैरवी मुद्रेचे आपल्या शरीरावरती होणारे परिणाम आपण जाणून घेऊयात. तर आपण जसं भैरवी मुद्रेच्या अर्थामध्येच बघितलं की ही मुद्रा आपल्याला भयापासून मुक्त करते. म्हणजे मानसिक शांतता या मुद्रेमुळे प्राप्त होते. पण या मानसिक शांततेबरोबरच आपल्या शरीरावर देखील या मुद्रेचे खूप चांगले परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. तर सगळ्यात पहिल्यांदा की पहिला परिणाम की आपल्या नर्वस सिस्टीमचं संतुलन करण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. आपल्या शरीरामध्ये पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ह्या ज्या दोन सिस्टीम कार्यरत असतात त्यापैकी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला ही मुद्रा जास्तीत जास्त सक्रिय करून आपलं मन शांत ठेवणं, आपल्या हृदयाचे ठोके कमी करणं आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा जर विचार केला तर अतिक्रियाशीलता हा जो काही गुणधर्म आहे या सिस्टीमचा, तर ती अतिक्रियाशीलता काही प्रमाणामध्ये कमी करणं त्यामध्ये याचा उपयोग होतो. आता दुसरा फायदा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, म्हणजे हार्मोन्स निर्माण होत असतात. तर आपल्याला बऱ्याच जणांना ही तक्रार असते की मला झोप शांत लागत नाही. तर शांत झोप लागण्यासाठी जर भैरवी मुद्रा आपण झोपण्यापूर्वी 5 मिनिटं आधी केली किंवा सायंकाळी भैरवी मुद्रेमध्ये थोडा वेळ ध्यान केलं तर मेलाटोनिन नावाचं हार्मोन जास्त प्रमाणामध्ये निर्माण व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपली झोप अतिशय चांगली लागते. झोपेची गुणवत्ता देखील सुधारण्यास मदत होते. आता त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा खूप ताण घेतो तर कॉर्टिसोल नावाचं एक स्ट्रेस हार्मोन तयार होत असतं. तर हे जे कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन आहे तर हे हार्मोन
ची निर्मिती कमी करण्यासाठी देखील आपल्याला ह्या मुद्रेचा फायदा होतो. तर हे झालं हार्मोनच्या संदर्भात. आता आपल्या शरीरामध्ये योगशास्त्रानुसार 72,000 नाड्या आहेत. तर त्यापैकी इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 महत्वाच्या आहेत. तर त्यामधील इडा आणि पिंगला या 2 नाड्यांचं संतुलन करण्याचं महत्वाचं काम भैरवी मुद्रा करते. या नाड्यांचं संतुलन झाल्यामुळे आपल्याला भावनिक स्थिरता मिळते आणि विचारांची स्पष्टता, की बऱ्याच वेळेला विचारांचा गोंधळ असतो, तर तिथे आपल्याला क्लिअरिटी मिळायला मदत होते. आता पुढचा फायदा, आपल्या शरीरामधलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. आता भैरवी मुद्रेमध्ये आपण जेव्हा स्वतः अनुभव घेऊ की ध्यान करू, तर त्यावेळेला शरीर पूर्णपणे रिलॅक्सेशन मध्ये असतं, शरीर पूर्णपणे तणावमुक्त होतं आणि त्यामुळे सगळ्या मांसपेशींना रक्ताचा प्रवाह तिथे सुधारतो. त्याचबरोबर आपल्या शरीरामधील महत्वाचे अवयव म्हणजे मेंदू किंवा इतर दुसरे जे महत्वाचे अवयव आहेत, त्या सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या शरीराचं सगळंच कार्य अतिशय उत्तम व्हायला मदत होते. तर पुढचा फायदा आहे की आपल्या शरीराचं आणि आपल्या मनाचं संतुलन राखण्यासाठी देखील भैरवी मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आपलं लक्ष एकाग्र व्हायला मदत होते, मन विचलित होत नाही. आता पुढचा फायदा की भैरवी मुद्रेच्या अभ्यासामुळे आपलं मन स्थिर होतं, मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो. की ज्या वेळेला आपल्या विचारांमध्ये गोंधळ असतो, त्यावेळेलाच आपला आत्मविश्वास कमी पडतो. पण विचारांमध्ये स्पष्टता आली तर आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो. आता पुढचा फायदा, बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार, नैराश्याचे विचार येत असतात. हे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी देखील ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. जे काही डिप्रेशन येतं, तर त्यामध्ये देखील ह्या मुद्रेच्या अभ्यासाचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. तर हे होते भैरवी मुद्रेचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम. तर ही भैरवी मुद्रा आपण दररोज नियमितपणे 5 मिनिटं 10 मिनिटं जर केली तर हे सगळे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात आणि आपल्याला मानसिक शांतता, मनस्वास्थ्य हे अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने मिळतं. तर तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये ही भैरवी मुद्राचा अभ्यास करा. ज्या ठिकाणी शांतता असेल, शांत ठिकाणी बसून आपण जर दररोज ह्याचा 5 मिनिटासाठी सराव केला तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये आरोग्यावरती याचे खूप चांगले परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतील. तर हा व्हिडिओ आपल्याला जर उपयोगी वाटत असेल आणि आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतरांना मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण इतरांना देखील शेअर करा. आणि हो, अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ध्यान करा, तणाव कमी करा आणि सुखी जीवनाचा अनुभव घ्या. धन्यवाद.